आता तुम्हाला 100 क्विंटल त्या ठिकाणी गहू भेटू लागल्या। त्याही वेळेला तुम्ही त्या केटीवरचा विरोध केला, त्याही वेळेला कोटीवर तुम्ही आळवण्यासाठी प्रयत्न केला। केटीवर सुरू होत असताना आमच्या वडिलाला तुम्ही अनेक लोकांनी शिव्या दिल्या, पण तो केटीवर आज सुरू असताना त्या केटीवरचं पाणी प्रत्येक माणूस शिव्या देणारे, विरोध करणारे आज मोटरी लावून त्याचा पाणी उपसा करतय। त्याला पण तरी आता माझ्या वडिलाचं किंवा माझं नाव कोणी घ्यायला तयार नाही। अरे इतकंच नाही, तुम्ही अब्दुल सत्तारला या भागातून 4 वेळेला मत दिलेत। मी तुम्हाला प्रश्न विचारतो की 4 वेळा तुम्ही जर त्याला मत जात म्हणून दिली असेल तर त्यांनी 4 वेळेला तुमच्या गावासाठी त्यांनी काय केलं, मला एक तरी उदाहरण तुम्ही त्या ठिकाणी दाखवा। 4 वेळेला तो आमदार होता, 4 वेळेला मंत्री होता, तुमच्या अतिशय जवळचा होता, तुमच्या प्रत्येक लग्नामध्ये तुमच्या दुःखामध्ये ते मोजक्या लोकांच्या घरी येत होता। पण तुम्ही मला एक तरी तुम्ही या गावामध्ये तुम्ही त्याला मत जाती म्हणून देत असाल तरी एक तरी तुम्ही उदाहरण मला अब्दुल सत्तारने या गावासाठी हे केलं म्हणून दाखवा। अरे समोर दर्गा आहे, ती दर्गा आम्ही बांधली, आम्ही ईदगाह बांधली। माझ्याकडे यादी आहेत, आता माझ्याकडे यादीमध्ये मी तुम्हाला नाव वाचतो की आम्ही काय काय या गावासाठी केले। दर्गा बांधली, ईदगाह बांधली, ततारखान्याचं सभामंडप केले, जमानशा बाबाचं सभामंडप केले, प्रत्येक ठिकाणी कब्रस्तानला वॉल कंपाऊंड केले, इकडच्या शाळेमध्ये प्युअर बल्ब बसवले, तिकडच्या शाळेमध्ये प्युअर बल्ब बसवले, पूल दिला, कब्रस्तान हे केल्या, त्यानंतर शाळा बांधल्या, ड्रेनेज बांधले, एक ठिकाणी गल्ली नाहीये, पाणी पुरवठ्याची लाईन केली, प्युअर ब्लॉक बसवले। दानवे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला माहित आहे की दानवे साहेब या ठिकाणी या राज्याचे देशाचे मंत्री असताना, खासदार असताना त्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या पीएम फंडातून त्या ठिकाणी तुमचा पूल बांधून दिला। तुम्ही पिंपळगाव पासून येत असताना तुमची त्रास 10 वर्षाचा तुम्ही आठवा तुम्हाला किती त्रास होत होता। तुम्ही तांदूळच्या माध्यमातून जात असताना तिकडचा एक पूल तुम्हाला दानवे साहेबांनी दिला, बाजूचा पूल दानवे साहेबांनी दिला, केटीवर बागडे नानाने दिला। तुमच्या ज्या काही विकासाच्या गोष्टी आता एक तरी काम तुम्ही अब्दुल सत्तारचा मला दाखवा की त्यांनी हे केलंय। एक तरी पुलाचं काम केलंय, तो पूल सुद्धा 2 वर्षापासून त्याला तो करता येत नाही। तो गावात येत असेल तर त्याचे कार्यकर्त्यांनी त्याला सांगितलं पाहिजे की साहेब बागडे नानाने आम्हाला केटीवर बांधून दिलाय, रावसाहेब दानवेंनी बाजूचा पूल दिलाय, रावसाहेब दानवेंनी तिकडचा पूल दिलाय। अरे एक छोटासा पूल तुझ्यासाठी ठेवला होता, तो सुद्धा तू त्या 3 वर्षाच्या काळामध्ये तू करू शकला नाही आणि इथं या गावामध्ये येतो, मोठ्या गप्पा मारतो आणि तुम्ही त्याला फक्त माझा विरोध आहे म्हणून तुम्ही त्याला मत देता। तुम्ही किती दिवस अशा पद्धतीचं वागणार आहे आणि किती दिवस तुम्ही त्याला मत देणार आहेत हे आपण या ठिकाणी समजू। अरे मी किती असला तर तुमचा आहे, मी किती असला तर तुमचा मुलगा आहे, किती असला तरी दुःखामध्ये माझा कोणी विरोधक असला तर त्याच्या दुःखामध्ये हजर होतो, त्याच्या सुखामध्ये हजर होतो। एकही माझा विरोध करणारा लग्न नाही मी तो सोडला नाही, एक असा माझा विरोध रात्र आणि दिवस मला शिव्या देत असला तरी त्याच्याकडे दुःख झाला असेल तर त्या ठिकाणी मी गेलो, त्याच्या लग्नात गेलो, त्याच्या मौलीत गेलो, त्याच्यावर कोणी आफत आली असेल, माझा राजकीय दुश्मन असला तरी त्याला पोलीस स्टेशन असो, कुठल्याही भानगडीत असो, अरे मी त्यांना मदत केली। जेव्हा त्यांचं काम या भागामध्ये आणतो, पंचायत समिती, तहसील, कलेक्टर ऑफिस मध्ये करतो, अरे मुलतानीच्या नावानं, मुलतानीचे भावबंद नावानं तुम्ही रोज दिवसातून 3दा माझ्याकडून कामं करून घेता आणि गावात आल्यानंतर तुम्ही माझा विरोध करता। अरे तुम्हाला तरी थोडी शरम वाटली पाहिजे, तुम्हाला तरी थोडीशी हया असेल तुमच्या तरी, आता तरी तुम्ही सुधरून जायला पाहिजे। मी माझ्या गावाच्या प्रत्येक नागरिकाला विनंती करायला आलोय, आम्ही विधानसभेत मागे असलो तरी आता कालूभाई, गप्पार पहलवाने, बाबूभाई, आतलमभाई हे 4 जण, लल्लूभाई हे 5 जण आता आमच्या नव्याने आलेले विधानसभेत ते नव्हते, आता विधानसभेत आलेत। आता नक्कीच मोठे साहेब तुम्हाला सांगतो की या 4-5 जणांच्या माध्यमातून या गावात तुम्हाला लीड भेटल्याशिवाय राहणार नाही। आता भगवान भाऊ उभे झाले, खरं म्हणजे भगवान भाऊ उभे राहत नव्हते। मी त्यांच्या घरी गेलो, रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही बसलो, माझा माणूस म्हणून, माझा वारस म्हणून भगवान बोलायचे कधी उभं केलंय। म्हणून माझी तुम्हालाही विनंती असणार आहे की तुम्ही कोणाकडून खतं घेत असतील, कोणाकडून बी घेत असतील तर तुम्ही फुकट घेत नाही, व्याज देतात, 2% देतात, म्हणून तुम्ही ठीक आहे त्याच्या हे कोणाकडून भगवान बोला तुम्ही अडवण्याचं काम करू नका। कोणी येत असेल तरी ते ठिकाणी तुम्हाला कोणी फुकटात देत नाही। म्हणून काही लोक म्हणू लागले मला खत देतं, बी देतं, तुला खत देतं। अरे तुम्ही का फुकटात खत घेता का, फुकटात बी देता का, 2% देता ना जास्तीचे तर नाही देतात। पण माझी तुम्हाला विनंती आहे की आपण आता काही लोक त्या ठिकाणी भाजपवर बोलू लागलेत की भाजपला मतदान कसं करा। तुम्हाला तर सवय अनेक दिवसापासून भाजपला मतदान करायची, तुम्ही लोकसभेत केलंय, तुम्ही विधानसभेत केलंय। अरे मी तुम्हाला प्रश्न विचारतो की अब्दुल सत्तार 10 वर्षापूर्वी भाजपला येण्यासाठी रात्र आणि दिवस एका त्याच्यासाठी मटलीसाठी तळफळत होता, तुम्ही बघितला।
आता प्रवेश झाला, परवा प्रवेश झाला, अशा पद्धतीची वगळला ज्या तालुक्यामध्ये सुरू होती त्यांनी तयारी केली होती. राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा लागली होती, तयारी पूर्ण झाली होती. फक्त आम्ही त्याला विरोध केला, भाजपमध्ये येऊ दिलं नाही तर तो भाजपमध्ये आला, भाजपच्या विरोधात जे बोलत आहे. आणि आतापर्यंत तुम्ही तर 2 वेळेला कमळाचे बटन दाबून मोकळे झाले असते. जर सत्तार भाजपमध्ये आला असता तर कमळाचे बटन या लोकांनी दाबले नसते का? अरे भाजपच्या विरोधात बोलता येते म्हणतात, नाही भाजप जातीवादी पार्टी आहे. अरे आम्ही सत्तेत आहे, जे काही निर्णय होत असेल, कुठलाही निर्णय होतो राज्यातला, ते एकनाथ शिंदे साहेब त्यामध्ये हजर असतात. अब्दुल सत्तार सुद्धा तुम्ही मत त्या ठिकाणी भाजपच्या विरोधात देतो आणि अब्दुल सत्तारच्या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये भाजपच्या मुख्यमंत्री करण्यासाठी हात वर करतो. अरे तुम्ही इकडे देण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट द्यायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तर हे करतो अब्दुल सत्तारच्या ठिकाणी मुख्यमंत्र्याला मदत करत नाही का? मुख्य सत्तेमध्ये नाही आहेत का? सत्तेमध्ये जे काही निर्णय घेतात त्या निर्णयामध्ये त्यांचा सहभागी नाही आहेत का? मग तुम्ही त्या गोष्टीमध्ये हाही आपण त्या ठिकाणी काही लोकांनी विचार केला पाहिजे. काही लोक या ठिकाणी या गावामध्ये त्यांना फक्त कॉन्ट्रॅक्ट भेटले पाहिजे, कामं भेटले पाहिजे म्हणून त्यांची चापलुसी करण्याचा धंदा या ठिकाणी करताय. आणि ते जे काही मतं घेत आहे ते मतामध्ये तुम्हाला काही मिळणार नाही, त्यांची त्या ठिकाणी मोठेपणा होणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही किती मतं दिले, तुम्ही किती फिरले तर काही मोजक्याच लोकांचा त्याचा फायदा होणार आहे, बाकीच्या पुऱ्या गावाला त्याचा फायदा होणार नाही. म्हणून मी तुम्हाला या एका ठिकाणी विनंती करायला आलोय, कळकळीची विनंती करायला आलोय. मी आता तुम्हाला एकच विनंती करतो की मला या गावातून कुठल्याही परिस्थितीमध्ये लीड हवी आहे. आपण लीड देणार आहेत का नाही देणार हे तुम्ही मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. मला या गावामध्ये लीड हवी आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये लीड हवी आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये मला लीड हवी आहे. आता या निवडणुकीची माझी शेवटची तुम्हाला विनंती करायला आलोय. खरं म्हणजे मी भाषणाला येत नव्हतो, मी तुमच्यापर्यंत सुद्धा मला यायचं नव्हतं, पण मोठे साहेबांनी मला आग्रह केला. भगवान शेठ मला म्हणले की तुम्ही मला उभं केलं आणि तुम्हाला यावं लागेल. मी रात्री 4 वाजता झोपलो मोठे साहेब आणि 6 वाजता 2 तास झोपून 2 गावं करून मी या ठिकाणी आलो आहे. माझी परिस्थिती आपल्याला सगळ्याला माहित आहे की मी या भागातला नसता तरी त्या भागात त्या ठिकाणी जाऊन लढतोय. तुम्हाला विनंती करतो की त्या भागामध्ये आज उद्या कोणाला यायची आवश्यकता नाही, माझ्या घराच्या कुणाही यायची आवश्यकता नाही. तुम्ही सगळेचे सगळ्या गावात थांबा, तुम्ही सगळेचे सगळे किल्ला मोठे साहेबाला निवडून आणण्यासाठी लढा. मी एकटा त्या ठिकाणी अब्दुल सत्तारला आणि त्याच्या पुऱ्या खानदानीला पुरून उडणारा माणूस आहे. तुम्ही माझी चिंता अजिबात करू नका. तुम्ही चिंता फक्त कोणाची करायची असेल तर ती मोठे साहेबांची करायची आहे. तुम्हाला चिंता कोणाची करायची असेल तर ती भगवान शेठची करायची आहे. कारण की मी माझा निवडणुकीमध्ये पराभव हो जिंतो मला काय होईल ते मला माझा होऊ द्या. कारण की मी तिथं लढतोय तर पाहुणा म्हणून लढतोय, पण माझा जे होईल ते होऊ द्या. मी पराभव माझा झाला तरी मला दुःख त्याचा वाटणार नाही. पण ज्ञानेश्वर मोठेला या गावातून जर मत मिळाले नाही, भगवान शेठला जर या गावातून आघाडी मिळाली नाही तर माझा पराभवचा मला जितका दुःख होणार नाही तितका दुःख मला या दोघांचा या गावातून मत मिळणार नाही त्याचा मला दुःख होणार आहे. आगामी काळामध्ये मी या ठिकाणी लक्ष देणार आहे, आगामी काळामध्ये या गावावर लक्ष देणार आहे, गावाच्या प्रत्येक नागरिकावर लक्ष देणार आहे आणि ज्यांनी मत दिले त्यांच्यावर लक्ष देणार आहे, ज्यांनी मत नाही दिले मी त्यांच्यावर लक्ष देणार आहे. आता माझे 40 वर्ष राजकारणात ते झाले, 30 वर्ष झाले. आता मला राजकारण चेंज करावं लागेल. मी आतापर्यंत ज्यांनी मत दिले त्यालाही मदत करत होतो, ज्यांनी नाही दिले त्यालाही मदत करत होतो, पण मी आता पॉलिसी बदलणार आहे. ज्यांनी मत दिले त्याच्यासाठी रात्र आणि दिवस त्या ठिकाणी मेहनत करेन आणि ज्यांनी मत दिले नाही त्यांना 100% मी ठिकाणी ज्या विचाराल जेव्हा जेव्हा माझ्याकडे एखादी आपत्तीचा काम येईल, एखादी प्रॉब्लेमचा काम येईल त्याला विचारल्याशिवाय मी आता सोडणार नाही. हाही तुम्हाला शब्द देतो. कारण की जो देतो मी त्याचाही बरोबर करतो, जो नाही देतो त्याचाही करून देतो. पण आता मला या ठिकाणी पॉलिसी बदलावी लागेल. हे गप्पार बलवाने असतील, हे बाकीची मंडळी आली, मला त्यांनी सांगितलं की तुम्ही राजकारणाची पॉलिसी बदलली पाहिजे. ज्यांनी मत दिले तुम्ही त्याच्याशी बरोबर राहिलं पाहिजे. जो तुमचा विरोधात असेल त्याचा तुम्ही विरोध केला पाहिजे. आणि मी त्यांना शब्द दिलाय की हो जो माझा विरोध करेल 100% मी त्याच्या विरोधात राहील, जो माझा काम करेल मी त्याच्या बरोबर राहील. म्हणजे पॉलिसी बदललेली आहे. आता तुम्हाला एकच या ठिकाणी विनंती करायला आलो नाही, मी तुम्हाला अजिबात काही बोलणार नाही, पण या गावात मत मला मोठे साहेबाला आणि भगवान पाटाला तुम्ही मताची आघाडी या गावातून तुम्ही दिली पाहिजे. आम्ही रात्र आणि दिवस तुमचे काम करतोय, रात्र आणि दिवस आम्ही तुमच्याशी बोलतोय. रात्र दिवस असा एक दिवस नाहीये की आम्ही तुमच्या संपर्कात नाहीये म्हणून तुम्ही आम्हाला मत देत नाही. आमचा तुम्ही भोळेपणाचा आमचा स्वभावाचा तुम्ही आतापर्यंत फायदा घेत आले नाही. आता ते तुम्ही बदलावं. मी तुम्हाला विनंती पुन्हा एकदा करतो, प्रत्येक सगळ्यांना विनंती करतो की तुमच्याकडे 2 दिवस बाकी आहे.
या 2 दिवसाच्या काळामध्ये तुम्ही घराघरात जाऊन या ठिकाणी बोललो पाहिजे. जे कोणी विरोध करत असेल तुम्ही त्यांनाही बोलले पाहिजे. जो कोणी फिरताय त्यांच्या मागे त्यांची लालच आहे, त्यांना कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, त्यांना मोठं व्हायचे, प्रत्येकाला 4-4, 5-5 त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट निर्माण झाले. गावात जर मतं त्याला मिळाले नाही तर अब्दुल सत्तार गाडी घेऊन त्याला हल्ल्याशिवाय राहणार नाही. आता त्यांना हलायला लावायचंय की त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळवायचंय हे तुमच्या हातामध्ये. तुम्ही त्यांचा विरोध करताय आणि मतं देताय. म्हणून तुम्हाला विनंती मी एक शेवटची या ठिकाणी करायला आलो आहे. आज माझ्या आता ज्या अशा सभा घेतल्या तशा माझ्या 9 सभा आहे. अब्दुल सत्तारने मला पाडण्यासाठी 4 मंत्री आले तर थरदापूरला 4 मंत्री आहेत. अर्जुन खोतकरची सभा आहे 7 वाजता. गुलाबराव पाटील येणार आहे, दादा भुसे येणार आहे, विजय सावंत, उदय सावंत येणार आहे. मोठे साहेब 4 जणांची सभा आहे 7 ला आणि 8 वाजता माझी एकट्याची सभा आहे. मी म्हणलं तुम्ही कोणी येऊ नका, 4 मंत्र्याचं भाषण होऊ द्या. त्याच्यानंतर मी त्या 4 लोकांचं बघतो. 4 मंत्र्याची सभा आहे, बघून घ्या. आणि त्याच्यानंतर तुमच्या गावाच्या भूमिपत्राची त्या ठिकाणी सभा आहे. त्या सभा तुम्ही ऑनलाईन बघा. तिकडे तुम्हाला यायची गरज नाहीये, तिथे तुम्ही येऊ नका. मी त्या ठिकाणी बघतो. तुम्ही गावातच थांबा. माझ्या घरच्या कुटुंबालाही सांगतो की तुम्ही कोणी तिथे येऊ नका. फक्त मोठे साहेब मी मतदानाला त्या दिवशी इथे येणार नाही, तेवढं तुम्हाला मला सुट्टी द्यावं लागेल. घरचा सगळा उमेदवार सुद्धा मतदानाला येईल. जी माझी मुलगी उभी आहे ती मताला येईल. फक्त मी त्या दिवशी दिवसभर त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी सोडता येणार नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीने पुन्हा तुम्हाला एकदा शेवटची विनंती करतो. कोणी माझ्यावर नाराज असेल तर त्यांनी मोठे साहेबाला पाहून मतं दिलं पाहिजे. कोणी माझ्यावर नाराज असेल तर त्यांनी मोठे साहेब 15 वर्ष त्या ठिकाणी तुमच्या भागामध्ये मोठे साहेबांनी कधीही तुम्हाला लूर केलेलं नाही. मोठे साहेब तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये आलेले आहेत. जितका विकास या गावाचा झाला त्या विकासामध्ये मोठे साहेबांचा सिंहाचा वाटा हे तुम्हाला विसरून चालणार नाही. आज जे उभे शंकरराव जाधव असतील किंवा विश्वास दाभाडे असतील, अरे त्यांनी तुमचा काटा पण सुद्धा काढलेला नाहीये. अरे मोठे साहेब तुमच्याकडे अर्ध्या रात्री तुमच्या कामात आलेले आहेत. मी तुमच्या कामात आलेलो आहे. फक्त तुम्ही आता कंत्राट घेण्यासाठी या धंदा बंद करा. वाटला तुम्हाला गुपचूप कानात सांगा बाबा की निवडून आल्यावर आम्हाला 1-2 काम द्या. मोठे साहेब त्यांना बी 1-2 कामं देऊन टाका. पण त्यांचं आता तुम्ही हे तरी आता तुम्ही धंदा त्यांना बंद करायला लावा. एवढीच या ठिकाणी आपल्याला आग्रहाची विनंती करतो. आणि पुन्हा मी आपल्याला एकदा विनंती शेवटची करतो की या गावातून आपण जास्तीत जास्त मतं दोन्ही उमेदवाराला आपण द्या. एवढीच आपल्याला कळकळीची विनंती मी एकदा पुन्हा आपल्याला करायला आहे. तुम्ही काहीच बघू नका बाकीचा, बाकी सगळं बघा. मी उभा आहे असं धरा. मी तुमचा उमेदवार आहे म्हणून सांगा. इद्रिस पुतालीने तुम्हाला मतं करायचे हे तुम्ही लक्षात ठेवा. भगवान शेठला मतं करणार आहे तर तुम्ही मलाच मतं देणार आहेत. मोठे साहेबाला मत दिला म्हणजे मलाच मतं देणार आहे. या गावामध्ये तुम्हाला जर विकास पुढे न्यायचा असेल, गाव पुढे न्यायचा असेल, तुम्ही भाजपाच्या पाठीची उभं राहा, कमळाच्या फुलाच्या पाठीची उभे राहा. आमचे नेते आदरणीय रावसाहेब पाटील दानवे साहेबांनी तुम्हाला 100चा फुल दिला, तो जाताना त्याचा विचार करा. तांदूळवाडी मार्गे जाताना त्या फुलाचा विचार करा. पाणी भरताना, जेवण करताना, पोळी खाताना, गहूची पोळी खाताना, अरे तुम्ही कोणामुळे पोळी खाऊ लागले गावाची, तुम्ही त्याचा विचार करा. अरे तुम्ही तुमच्यासाठी ज्यांना काम केलं तुम्ही त्याचा विचार करा. तुमचे रस्ते असतील, तुमचा एकही गाव एकही काम तुमच्या त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं नाहीये. आगामी काळामध्ये सुद्धा तुमच्या या गावाचा विकास त्या ठिकाणी होईल, त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाहीये. मी तुम्हाला पुन्हा बार विनंती करतो की तुम्ही मोठे साहेबाला, भगवान शेठला या गावातून जास्तीचे मतं द्या. मी आता कोणाला न भेटता मला एका ठिकाणी जायचं असल्यामुळे मी आता गाडीत बसून जातो. आपली सगळ्यांची रजा घेतो. आपण 2-3 दिवस चांगल्या पद्धतीने काम करा आणि इथंच थांबून मोठे साहेबाला विजयी करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो.